नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? यम्मी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झणझणीत चिकन रस्सा कसा बनवायचा। ही एकदम गावरान पद्धत आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चिकन बनवण्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। हे आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे। हे बघा, मी धुवून घेतलंय। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी तेलामध्ये कांदा, हळद, मीठ छान परतून घेऊया आणि यामध्ये चिकन सोडूया। चिकन छान परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवून वाफाळून घ्यायचं आहे। मसाला करण्यासाठी कांदा, खोबरं, हरभऱ्याची डाळ, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेले आहे। आता कढईमध्ये तेल टाकूया। लसूण, अद्रक आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेलं पेस्ट तेलामध्ये टाकूया। आता इथे मी अद्रक लसूण पेस्टमध्येच मिरची पावडर टाकणार आहे। यामुळे काय होतं, भाजीला रंग छान येतो आणि छान तर्री पण येते। छान परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये कांदा, खोबरं आणि हरभऱ्याच्या डाळीचे वाटण टाकायचे आहे। छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडा कांदा लसूण मसाला, काळा मसाला, गरम मसाला आणि चिकन मसाला टाकून घेऊया। तो पण छान परतून घ्यायचा आहे। छान परतला मसाला आपला, त्यामध्ये टाकूया चिकनचे सूप। थोडंसं टाकून घ्यायचं आहे मसाला शिजण्यासाठी। छान मिक्स करून घेऊया। आता आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं मसाला शिजून घ्यायचा आहे। बघा, मसाला शिजलेला आहे आपला। छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। त्यामध्ये आता आपण चिकन टाकूया। चिकन सर्व टाकून घेतल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला यामध्ये गरमच पाणी ॲड करायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला चव छान येते। इथे मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। बघा, छान मिक्स करून घेऊया। आता झाकण ठेवून उकळी येण्यासाठी 5 मिनिटे झाकून ठेवू। थोडंसं मीठ टाकून घेऊ। बघा, छान उकळी आली आहे आणि तर्री पण आली आहे आपल्या भाजीला। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। बघा, किती छान तर्री आली आहे भाजीला। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।